पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये काल एक बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली होती। बॉम्ब सदृश्य वस्तू ही मुख्य मैदानामध्ये आता निकामी करण्यात आलेली आहे। तर ही वस्तू नेमकी कोणी ठेवली याचा तपास आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। मात्र बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने पुण्यासह परिसरामध्ये आता खळबळ उडालेली आहे आणि हाय अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। तर पुणे पोलिसांच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। ही बॉम्ब सदृश्य वस्तू कोणी ठेवली, कशासाठी ठेवली, त्याचा हेतू नेमका काय होता, या सगळ्या अँगलने आता तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केलेली आहे। बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली हे आयडीला इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि अत्यंत त्यांनी एक चांगली कामगिरी BDDS टीमने केली होती। आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। थेट जाऊयात पुण्यामध्ये चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चंद्रशेखर, काल पुण्यामध्ये खळबळ उडालेली होती आणि आता हाय अलर्ट सुद्धा पुण्यासह शहर आणि परिसरामध्ये देण्यात आलेला आहे। जी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली होती ती निकामी जरी करण्यात आलेली असली तरी ती वस्तू नेमकी कोणी ठेवली, त्याचा हेतू नेमका काय होता, या सगळ्या अँगलने आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। सध्याचे महत्त्वाचे आणि ताजे अपडेट नेमके काय आहे? चंद्रशेखर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? शुभम, अगदी चंद्रशेखर, खासगी हॉस्पिटलमध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली होती। ही वस्तू नेमकी कोणी ठेवली, कोणत्या हेतूने ठेवली, या संदर्भात पोलिसांचा तपास आता कुठपर्यंत आलेला आहे? शुभम, ज्या ठिकाणी ही बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवण्यात आली होती तो ठिकाण जो आहे तो आता सील करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की पुरुषांचं स्वच्छतागृह आहे आणि पुणे पोलिसांचे स्टिकर लावून पूर्णपणे ही वस्तू जी आहे ती सील करण्यात आलेली आणि त्याच बाजूला आपण बघू शकतो की पोलिसांचा खडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अतिदक्षता विभाग आपल्याला वरती दिसत आहे आणि या अतिदक्षता विभागाच्या बाजूला असलेलं हे शौचालय आहे, टॉयलेट आहे आणि पोलिसांनी काल रात्रीच हा जो परिसर आहे तो सील केलेला आहे। काल साधारण 5 वाजण्याच्या सुमारास हा जो अज्ञात इसम आहे एका दुचाकीवरून येताना दिसत आहे आणि दुचाकीवरून आलेला हा अज्ञात इसम या ठिकाणी आला। त्यानंतर त्यांनी या शौचालयामध्ये हे बॉम्ब सदृश्य वस्तू ज्यामध्ये 4 जिलेटिनच्या कांड्या आहेत, त्याचबरोबर खरं तर टायमर सुद्धा या सगळ्या वस्तूला दिसत आहे आणि ही वस्तू आणून या ठिकाणी ठेवलेली आहे आणि खरं तर या ठिकाणी सील करण्यात आले। त्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, त्याचबरोबर ATSची प्रमुख सगळी यंत्रणा या ठिकाणी काल रात्रभर काम करत आहे। आरोपीचा शोध सध्या घेण्याचं काम सुरू आहे। CCTVच्या माध्यमातून शोध सुरू आहे, परंतु या ठिकाणी आपण बघू शकतो की हे जे शौचालय ते सील करण्यात आलेलं आहे। अतिदक्षता विभागाच्या बाजूला असलेलं हे शौचालय पुण्यातील उषा किरण हे जे कामधेनू इस्टेट परिसरातील रुग्णालय आहे या हॉस्पिटलमधील शौचालयामध्ये काल रात्री 5च्या सुमारास हा अज्ञात इसम आला होता। शिवम, खरत्र्यामध्ये धक्कादायक दुसरी बाब अशी आहे की या रुग्णालयाला सिक्युरिटी नाही, वॉचमॅन नाही किंवा कोणतीच यंत्रणा नाही। या रुग्णालयात कोणीही सहज येऊ शकतं आणि अशा पद्धतीने हा जो अज्ञात इसम आहे या ठिकाणी आला। त्याच्यामध्ये हातामध्ये बॅग होती आणि ती बॅग घेऊन तो आतमध्ये शौचालयात गेला। त्यानंतर ज्यावेळेस इथल्या मावशी आहेत त्या शौचालयामध्ये गेल्यानंतर त्यांना हा सगळा प्रकार लक्षात आला। त्यानंतर या रुग्णालयाचे प्रमुख आहेत विलास गायकवाड यांनी हा जो बॉम्ब सदृश वस्तू आहे ती हातामध्ये घेऊन बाहेर ठेवली, पोलिसांना कळवलं। त्यानंतर इथून जवळ असलेल्या ग्लाइडिंग सेंटरमध्ये ही बॉम्ब सदृश वस्तू निकामी करण्यात आली। परंतु सगळ्यात महत्त्वाचे जे 2-3 सवाल या समोर आलेले आहेत त्यामध्ये या रुग्णालयामध्ये जे आहे ते सुरक्षा व्यवस्था नाही, कुठलीही सुरक्षा यंत्रणा काम करत नाही। खरं तर CCTV सुद्धा या रुग्णालयाचे काम करत नसल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। अत्यंत मंद प्रकाशाचे सगळे CCTV असल्याचं सांगितलं जात आहे। एकंदरीत उषा किरण रुग्णालयामध्ये जो बॉम्ब ठेवणारा अज्ञात इसम आहे
बॉम्बसदृश्य वस्तू ठेवण्यातून अज्ञात इसम आहे, त्याचा शोध आता पोलीस घेताना दिसत आहे. शुभ. अगदी चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.